अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंगला अटक करा, जय पवार यांची मागणी। विमान अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यावर सर्वांच्याच मनात शंका, जय पवार यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी। काँग्रेस लढण्यावर ठाम असताना पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देऊ नये, ठाकरेंच्या सेनेतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका। उद्या अधिकृत भूमिका जाहीर करणार, तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्थानिक पदाधिकारी आग्रही। सुनेत्रा पवारांना सर्वांनी पाठिंबा द्यायला पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांचं सर्व पक्षीयांना आवाहन। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसं असेल, फडणवीसांची प्रतिक्रिया। बारामती पोटनिवडणूक लढण्यावर काँग्रेस ठाम, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पुनरुच्चार। उद्या दुपारपर्यंत उमेदवार जाहीर करणार। निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार, विरोधकांना लढायचं असल्यास त्यांनी लढावं, जय पवार यांची प्रतिक्रिया। विलिनीकरणासंदर्भात सुनेत्रा पवार, पार्थ पवार ठरवतील, जय पवार यांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी संजय राऊत यांची भेट घेतली। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट, सामना कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य करणार, अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांची भूमिका। माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी मवियातील सर्व पक्षांनी मदत केल्याचाही उल्लेख। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 शाळकरी मुलांचा समावेश। मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता, रिक्त असलेल्या 4 सभापती पदांच्या निवडी बिनविरोध। राष्ट्रवादीतून फुटलेल्या ऋतुजा शिंदे, लता कर्णेंसह भाजपच्या दोघांची सभापतीपदी वर्णी। सोलापूरच्या अंजन गावातील शिवरायांचा पुतळा स्थलांतरित, 2 गटात झालेल्या वादानंतर अखेर पुतळा स्थलांतरित केला। मुदतीची वेळ संपली, पुढील 48 तासात विध्वंसक हल्ला करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा। होर्मुझ उघडण्यासाठी 10 दिवसांची दिली होती मुदत।